हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मटार पनीर मसाला। चला तर मग सुरुवात करूया। आपण इथे पहिल्यांदा ग्रेव्ही करून घेणार आहोत। मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि चिमूटभर जिरं याची व्यवस्थित थिक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं टाकल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला, हळद, लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर मी इथे 1 टेबलस्पून काश्मीरी मसाला टाकून घेणार आहे। यामुळे भाजीला खूप छान लालसर कलर येतो। 2 मिनिटं व्यवस्थित ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे आणि यानंतर आपण त्याच्यामध्ये मटार टाकून घेणार आहोत। मटार आणि ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण अर्धा पेला पाणी टाकून घ्यायचं आहे। मटार शिजायला साधारणतः 8 ते 10 मिनिटं लागतात। तर आपण झाकण ठेवून मटार व्यवस्थित शिजवून घेऊया। तुम्ही मध्ये मध्ये मटार शिजली आहे की नाही चेक करू शकता। जर पाणी कमी झालं असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा शिजवून घेऊ शकता। आपली मटार शिजलेली आहे। आता इथे मी फ्राय पनीर यूज करणार आहे। तर मी पनीरचे पीसेस करून मी डीप फ्राय करून घेतलेले आहेत। सो आता मी फ्राईड पनीर टाकून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं फास्ट गॅसवरती भाजी शिजवून घेऊ। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।